संत तुकाराम महाराजांनी आपली गाथा इंद्रायणीच्या पाण्यात सोडली आणि 7 दिवसांनी काय झाले? संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेवर आलेल्या आरोपांमुळे अत्यंत दुःखी होऊन ती इंद्रायणी नदीकडे नेत पाण्यात सोडून दिली आणि त्या क्षणीच त्यांनी नदीकाठी असलेल्या शिळेवर बसून उपोषण सुरू केले. 7 दिवस ते न बोलले, न अन्न घेतले, फक्त भक्तीचा श्वास आणि विठ्ठलाचं नाम. 7वा दिवस उगवला. इंद्रायणी नदी शांतपणे वाहत होती. भक्त चिंतेत होते. अचानक नदीत एक चमत्कार. पाण्याच्या प्रवाहातून कोणती तरी वस्तू वर येऊ लागली. ती होती तुकारामांची गाथा. पाणी अगदी जशीच्या तशी, कुठेही पाणी लागलेले नाही. अक्षर ठळक, सुगंधित, दिव्य. जणू इंद्रायणी माता स्वतः देवी होऊन ती परत देत होती. तुकाराम महाराज डोळे भरून गाथेकडे पाहत म्हणाले, ही माझी नाही, ही विठ्ठलाची आहे. त्यानेच तिचं रक्षण केलं. भक्तांनी आनंदाचे नारे दिले. ढोल तासे वाजू लागले. विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत हा जल्लोष पोचला. त्या दिवसापासून तुकाराम गाथाला दैवी मान्यता प्राप्त झाली.